आता आढावा घेणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 घडामोडींचा। सायन पुलावरून अवजड वाहनांना बंदी, पुलाच्या पुनर्बांधणी तसेच 5व्या आणि 6व्या रेल्वे मार्गिकांच्या कामासाठी वाहतूक बंद। पुढील 18 महिने पुलाचं काम सुरू राहणार। म्हाडाची व्यावसायिक गाळ्यांच्या विक्रीतून भरघोस कमाई। ई लिलावात गोरेगाव पूर्व बिंबिसार नगरमधील एका गाळ्यासाठी 13 कोटी 93 लाख रुपयांची बोली। बीडीडी चाळ पुनर्विकास योजनेअंतर्गत वरळीतल्या 842 पात्र रहिवाशांना घरांची हमी, पुनर्वसित इमारतीतील घरांसाठी संगणकीय पद्धतीने सोडत। मुंबईतील सिमेंट काँक्रीट रस्ते कामांची पालिकेकडून कोर टेस्ट होणार, गुणवत्ता राखण्याचे आता कंत्राटदारांपुढे आव्हान। राज्यात 2,429 कोटी दंड वाहन चालकांनी थकवला, तर गेल्या 5 वर्षात आकारलेल्या दंडापैकी राज्य सरकार केवळ 35% दंड वसूल करू शकलाय। मुंबईत शाळा महाविद्यालयांच्या शेजारी तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांविरोधात पालिका प्रशासन ऍक्शन मोडवर, 4 दुकानं निष्कासित करत 93 किलो तंबाखूजन्य पदार्थ जप्त। मुंबई महापालिका शाळांमध्ये आतापर्यंत 373 शिक्षकांच्या नेमणुका, राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकांच्या नेमणुकीची प्रक्रिया सुरू। राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं आयोजित केलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर, 31,394 विद्यार्थी पात्र। लॉटरी पद्धतीने पालिका सीबीएसई शाळांमध्ये 326 जणांना प्रवेश, शाळा प्रवेशासाठी 1042 प्रवेश अर्ज। नवी मुंबई महानगरपालिकेच्या सीबीएसई शाळांना मोठी मागणी।